नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आपण का नाही नवनवीन बांगड्या सण वगैरे आले की नवनवीन बांगड्या घेत असतो आणि छान छान बांगड्या घेत असतो आणि त्या सण झाला किंवा लग्न वगैरे असतं आपल्यात आणि आपण छान छान बांगड्या घेतो, घालतो आणि कार्यक्रम झाला किंवा कार्यक्रम संपला की त्या आपण काढून ठेवतो किंवा इथं तिथं त्या पडून राहतात अशाच आणि त्या काय होतात, खराब होतात किंवा जर त्या काचेच्या बांगड्या असतील ना तर त्या फुटून जातात. तर त्यासाठी मी एक नवीन अशी आयडिया शोधून काढली आणि हे बघा मी त्या बँगल्स खराब होऊ नयेत किंवा त्याची आपण काळजी कशी घ्यावी किंवा त्या कशा सेफ राहतील ह्यासाठी मी बँगलचं एक होल्डर बनवलेलं आहे मायक्रमपासून. आणि त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पहा आणि चला काय कसं बनवलं ते बी पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं 2.5 इंचाची एक गोल रिंग घेतलेली आहे. त्यानंतर 1 मीटर लांबीचे 4 पिवळे कॉर्ड आणि 2 लाल कॉर्ड घेतलेले आहेत आणि ते काय केले तिथे रिंगमध्ये अटॅच करून घेतलेले आहेत. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, हे समान व्हावा म्हणजे इकडे 2 पिवळे कॉर्ड आणि 1 लाल कॉर्ड, तर पलीकडे 2 पिवळे कॉर्ड आणि 1 लाल, असे दोन्हीकडे समान कॉर्ड वाटून घ्यायचेत आणि पायपिंग करायला सुरुवात करायची. अशी पायपिंग एक कॉर्ड घ्यायचा आणि एका कॉर्डनं त्या बाकी सगळ्या कॉर्डने त्याला काय करायचं, पायपिंग करायचे. तर आता मी पायपिंग करून घेते. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहू. दोन्ही बाजूला सेम पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. त्यामध्ये मणी टाकून सगळ्या कॉर्डनं पायपिंग करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीनं मी पायपिंग करून व्यवस्थितपणे ते पॅक करून पाठीमागच्या बाजूने त्याला गाठी देऊन तिथं ती अटॅच करून पूर्णपणे कॉर्ड टाकलेले आहेत आणि ते पूर्ण कट केलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीची मी फ्लावर टाईपची एक डिझाईन बनवून घेतलेली आहे इथं. आणि जे काही मधले 4 कॉर्ड राहिले होते त्याला मी लटकन आणि मणी अडकवून घेतलेले आहेत. आता त्यानंतर काय करायचं आहे, 2.5 मीटरचे असे 2 कॉर्ड येलो कलरचे आणि इकडच्या बाजूला 2 आणि तिकडच्या बाजूला असे 2 अटॅच करून सिंपल स्क्वेअर, त्यामध्ये एक काटेरी मणी अटॅच करून सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घ्यायचे. 3 सिंपल स्क्वेअर नॉट दिल्या का परत एक मणी अटॅच करायचा. असे मी 3 वेळा अटॅच केलेले आहेत मणी, 3 वेळा दोन्ही बाजूला 3 वेळा अटॅच केलेले आहेत. काय केले, पहिल्यांदा एक काटेरी मणी ॲड केलेलं आहे, त्यानंतर 3 सिंपल स्क्वेअर नॉट दिल्यात, परत एक मणी ॲड केलेला आहे आणि त्यानंतर 3 सिंपल स्क्वेअर, असे मी 4 मणी अटॅच केलेले आहेत दोन्ही बाजूला. आणि त्यानंतर ना मी इथं जी स्टिक आहे ती काय करते, इथं फिट्ट करून घेते. या दोन्ही बाजूला समान असे गाठी देऊन आणि समान असे मणी अटॅच करून अशा पद्धतीने आपल्याला इथं काय करायचे, ही स्टिक अटॅच करून घ्यायचे म्हणजे इथं फिट्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर सेम प्रोसेस तशीच करायची आहे. तुम्ही 2 मणी ठेवू शकता किंवा 4 मणी ठेवू शकता किंवा 3 मणी, तुम्हाला जसे आवडतील त्यानुसार तुम्ही त्याची लांबी वाढवू शकता. मला जशी योग्य वाटेल तसे मी केलेले आहे. तुम्हाला जशी योग्य वाटेल तसे तुम्ही करा. मी 2 मणी ठेवलेले आहेत खाली, पहिल्यांदा 4 आणि त्यानंतर 2 मणी असे मी डिस्टन्स ठेवलेलं आहे प्रत्येक स्टिकमध्ये. आणि त्यानंतर ना 2 मणी अटॅच करून झालो, त्यानंतर परत एकदा मी स्टिक अटॅच केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 4 स्टिक अटॅच करायच्या ह्याच्यामध्ये आणि 4 वेळा अशाच सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. ओके. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी इथं पूर्णपणे स्टिक अटॅच करून घेतल्या, 4 स्टिक अटॅच करून. आता त्यानंतर काय केले, 1 मीटर लांबीचे मी इथं 14 कॉर्ड घेतलेले आहेत आणि ते ह्या स्टिकला अटॅच करून घेतलेले आहेत. का तर इथं आपल्याला छान असे एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी हे कॉर्ड अटॅच करून मी पूर्णपणे घेते. त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. हे पूर्ण कॉर्ड अटॅच करून त्यामध्ये मी एक मणी घालून सिंपल स्क्वेअर नॉट देते. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, इथं मी सगळ्या याला सिंपल स्क्वेअर नॉट घालून घेते. त्यामुळे छान अशी आपली एक डिझाईन बनत जाते. पूर्णपणे सगळ्या ह्याला आपण सिंपल स्क्वेअर नॉट घालून घ्यायचे. दुसऱ्या लाईनला काय करायचे, या बाजूचे 2 आणि त्या बाजूचे 2 धागे असे सोडून द्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक लाईनला आपल्याला सेम अशीच प्रोसेस करायची आहे. प्रत्येक लाईनला 2 धागे सोडत जायचे आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपली डिझाईन बनताना वरती 7 मणी, त्यानंतर 6 मणी, त्यानंतर 5 मणी असे कमी कमी होत जाऊन शेवटी आपल्या किती 1 मणी राहणार आहे तिथं आपण स्टॉप करायचं आहे. ज्यावेळेस आपला 1 मणी येतो तिथं आपण काय करणार, स्टॉप करणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, या बाजूचा पहिला कॉर्ड घ्यायचा आहे आणि त्या बाजूचा पहिला कॉर्ड घेऊन समान धागे करून पायपिंग करून घ्यायची आहे. 2 वेळा पायपिंग करून घ्यायचे, त्यामुळे छान अशी डिझाईन फिट्ट होती आणि लुकही छान येतो. 2 वेळा पायपिंग करून घेतल्यानंतर शेवटी काय करायचं, हे कट करायचे समान याच्यानं आणि त्यामध्ये काय करायचं आहे, लटकन ॲड करायचं. 1 मणी आणि 1 लटकन, 1 मणी आणि 1 लटकन असं मी पूर्णपणे हे काय केले, अटॅच करून पूर्ण अशी छान अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे.
त्यामुळे छान असा लुक येतो ह्या स्टँडला, होल्डरला बँगलच्या. यामध्ये जास्त असं काहीच विणकाम नाही, फक्त 2 दोऱ्या तयार करायचे एक विणकाम आहे आणि खालची जे लास्टला जे डिझाईन आहे ते एक. त्यानंतर काय करायचं, जे आपल्या स्टिक आहेत का नाही त्याला आपण रॅप करून घ्यायचे आहेत, पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा त्याला धागा. मी कशा पद्धतीने गुंडाळते ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. बघा अशा पद्धतीने फिट्टासा कुठेही गॅप न ठेवता असे छान अशा पद्धतीने धागा काय करायचा आहे, गुंडाळून स्टिक रॅप करून घ्यायची आहे. यामुळं काय होतं, आपल्या बांगड्या व्यवस्थितपणे त्या स्टिकमध्ये बसतात रॅप केल्यामुळे. आणि स्टिक रॅप केल्यामुळे छान असा लुकही येतो त्या स्टिकला. तर ह्या सगळ्या फायबरच्या स्टिक आहेत, ह्या काही लाकडी स्टिक नाहीत, त्यामुळे आपण इथं त्यांना रॅप करून घेतो आहे. हे बघा अशा पद्धतीने रॅप करून घ्यायचे पूर्ण स्टिक आणि तिन्हीच्या तिन्ही रॅप करून घ्यायच्यात. एकमध्ये आपण कॉर्ड अडकवलेत, अशा आपण 4 स्टिक ॲड केलेले आहेत, ते तुम्हाला तर माहिती आहे अटॅच केलेले आहेत. पण एकमध्ये आपण कॉर्ड अडकवलेत, राहिला फक्त 3. आणि अशा तिन्हीच्या तिन्ही काय करायचं आहे, मी बेका 3च्या तिन्ही तर रॅप करून घेतलेत. त्यामध्ये काय करायचं, आता आपल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या असतात, डेली यूजच्या वेगळ्या किंवा फॅन्सी वेगळ्या किंवा गोट असे जे काय असते ना, ते मी इथं वेगवेगळे करून छान पद्धतीने काय करते, मी आता ह्याच्यामध्ये मी माझ्या बांगड्या काय करते अडकवते. ते कसं अडकवायचं ते पहा. त्या काठीमध्ये त्या स्टिकमध्ये काय करायचं, वेगवेगळ्या बांगड्या घालून व्यवस्थितपणे घ्यायच्या आणि ते अडकवताना ही अडकवायची पद्धतसुद्धा सोपी आहे. आपण जिथं गॅप सोडला होता का नाही प्रत्येक ठिकाणी, हे बघा अशा पद्धतीने ते फिट करायचं एका बाजूनं आणि परत मग दुसऱ्या बाजूला पण इथं फिट करायचं आहे. अशा पद्धतीने ते फिट होतं आहे, निघत नाही किंवा पडत नाहीत, असं काहीही प्रॉब्लेम होत नाही. तर त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या जशा आपल्याला अडकवायच्या आहेत तशा आपण बांगड्या इथं काय करायच्यात अडकून घ्यायच्या आहेत. त्यामुळे काय होतं, आपल्या बांगड्याही शेप राहतात व्यवस्थितपणे आणि त्याची तुटफूट होण्याची शक्यता नाही, किंवा जर त्या काचेच्या वगैरे असतील तर त्या फुटत नाहीत, किंवा आपल्या वेगवेगळ्या फॅन्सी बांगड्या असतात ना त्याचं फिनिशिंग किंवा पॉलिश वगैरे काही जात नाही आणि त्या सेपमध्ये राहतात. किंवा प्रत्येक वेळा आपल्याला शोधायची गरज लागत नाही की बाबा कुठे आपण ठेवल्यात बांगड्या, आणि त्या शोधत बसण्याची अजिबात गरज नाही. कारण ह्या समोर एकदा हँगरला आपण अडकवून टाकले किंवा खेळायला अडकवून टाकले की विषय संपतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला ते शोधत बसायची काही गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने बघा मी छान अशा माझ्या बांगड्या अडकवून इथे घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपला हँगर तयार झालेला आहे किंवा बँगल होल्डर तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा होल्डर? तुम्हालाही बनवायचा असेल तर हा डिटेल व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थितपणे पहा, त्यामुळे तुम्हालाही समजून जाईल. खूप सोप्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे. आता काय राहिलं, इथं आपलं जे वरची रिंग आहे ना ते आपण रॅप करायची राहिली होती. तिथं मी एक अर्धा मीटर लांबीचा धागा घेतला आणि ते पूर्णपणे काय करते, मी जर वेळी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये रॅप कसं करायचं ते सांगितले, त्या पद्धतीनं तुम्ही रॅप करून तेही घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तर मी ते रिंग रॅप करून घेते. तर हे बघा मी इथं रिंग रॅप करून घेतले आणि जो काही शिल्लक राहिलेला धागा होता तो पाठीमागच्या बाजूला काय केलं आहे, कट करून पॅक करून टाकलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपला हँगर तयार झालेला आहे व्यवस्थितपणे. कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.